सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीनं नेवासा शहरातील अतिक्रमणं भुईसपाट करण्यात आली। पोलीस उपअधीक्षक, पोलीस निरीक्षक, 35 पोलीस अंमलदार आणि 20 होमगार्ड, दंगल नियंत्रण पथकाचे 20 जवान असे एकूण 80 जणांच्या पथकाच्या बंदोबस्ताखाली नेवासा येथील ही अतिक्रमण मोहीम राबवण्यात आली आहे। सकाळीच पोलीस यंत्रणा पूर्ण जय्यत तयारीने आली होती। शेवगाव उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या नियंत्रणाखाली बंदोबस्त नेमण्यात आला होता। पोलीस बंदोबस्तामध्ये करायच्या कारवाईबाबत सकाळी सुरुवातीस सर्व अधिकारी अंमलदारांना सूचनांनी मार्गदर्शन करण्यात आलं होतं। यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीनं रस्त्याच्या कडेला असणारी सर्व दुकानं भुईसपाट करण्यात आली। जेसीबीच्या सहाय्याने यावेळी पक्क्या बांधकामांवर देखील हातोडा टाकण्यात आला। यावेळी अनेकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। आतापर्यंतची ही सर्वात मोठी अतिक्रमण मोहीम ठरली असून या अतिक्रमण मोहिमेमुळे संपूर्ण बाजारपेठ मोकळी झाल्याचं दिसून आलं। इथं नगर पंचायत गाड्या उभा करायला जागा देईल ना, देतील ती काहीतरी पैसे इथं शिल्लक राहू राहिले काय